वेलकम टू श्रावणीज किचन। आज बनवूया काहीतरी स्वीट रेसिपी, दुधीचा हलवा। त्यासाठी इथे मी एक दुधी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे दुधी। आता त्याची साल आपण काढून घ्यायची आहे। इथे मी अख्खा एक दुधी आणि अर्धा दुधी वापरलेला आहे, टोटल मी 1.5 दुधी वापरलेला आहे। साल काढून घ्यायची आहे दुधीची। त्यानंतर दुधीचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे आणि आपण दुधी किसून घेणार आहोत। आपल्याला दुधीच्या बिया घ्यायच्या नाहीत, वरचा भाग आपण किसून घेणार आहोत। पटापट किसावं लागतं, नाही तर दुधी काळा पडतो थोड्या वेळाने। त्यामुळे हा हलवा दुधी किसून झाल्यावर लगेच करायचा असतो। बघू शकता बिया आपण घ्यायच्या नाहीयेत, तो पार्ट आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आणि आपण सगळा दुधी अशा प्रकारे किसून घेणार आहोत। मी पूर्ण इथे 1.5 दुधी वापरलेला आहे। बघू शकता 1.5 दुधीमध्ये आपल्याला 7 ते 8 माणसांसाठी दुधीचा हलवा तयार होतो। दुधी किसून झालेला आहे। आता बघू शकता आपल्याला काय काय लागणार आहे दुधीच्या हलव्यासाठी। इथे मी 4 चमचे मोठे साखर घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। आता कढईमध्ये मी इथे 3 टेबलस्पून घी घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला किसलेला दुधी याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। बघू शकता दुधी जास्त वेळ ठेवला तर तो काळा पडायला लागतो, म्हणून पटापट किसून लवकर आपण दुधीचा हलवा करायला घ्यायचा, म्हणजे हलवा आपला काळा पडत नाही। दुधी त्याचा रंग चांगला फ्रेश हिरवाच राहतो। आता तुपामध्ये आपण दुधी चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ शिजत ठेवायचा आहे, एक 5 मिनिटं। 5 मिनिटं शिजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे। 1 कप गरम दूध टाकायचं आहे, थंड दूध नका टाकू। दूध टाकून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ परत एक 5 मिनिटं शिजायला ठेवा। शिजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून साखर टाकलेली आहे। मी वाटीमध्ये आधीच काढून घेतली होती साखर। साखर घालून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा आपला आता हलवा मिक्स करून झालेला आहे। थोडा वेळ शिजत ठेवायचं, 1-2 मिनिटं। त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये मावा घालायचा आहे। इथे मी 1 कप मावा घेतला होता, तो कुस्करायचा आणि हलव्यामध्ये घालायचा आहे आणि चांगला आपण मिक्स करून घ्यायचा आहे तो दुधीमध्ये। बघू शकता कलर चेंज नाही झाला आहे, कारण का आपण दुधी पटकन किसून हलवा तयार करायला घेतला होता, नाहीतर तो कलर काळा होऊन जातो, फ्रेश असा ग्रीन कलर दिसत नाही। पूर्ण मावा घालून घेतला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे मावा। जास्त दूध घालायचं नाही आहे, कारण का दुधीला ऑलरेडी पाणी सुटतं वाफवल्यानंतर। आता मी इथे वेलची पावडर टाकली आहे 1 टेबलस्पून, तीही छान मिक्स करून घ्यायची आहे, त्याने छान सुगंध येतो आणि टेस्टी छान येते। ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। इथे मी काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत। चांगलं परतून घ्यायचं आहे। बघू शकता आपला हलवा मस्तपैकी तयार होत आहे। हलवा छान तयार झाल्यानंतर गार्निश करून घ्यायचा आहे। बघू शकता मी गार्निशिंगसाठी काजू बदाम थोडे बाजूला ठेवले होते आणि त्याच्यावर थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे। मस्त असा आपला हलवा 15 मिनिटात तयार झालेला आहे। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.